श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ असो किंवा परमेश्वर असो किंवा ईश्वर असो किंवा भगवंत असो, तुम्ही देवाला ज्या रूपामध्ये पाहता त्या रूपामध्ये येऊन ईश्वर भगवंत नेहमीच आपल्या भक्तांना दर्शन हे देत असतात आणि आपल्या भक्तांना पावलोपावली भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे जसे स्वामी आपल्या प्रत्येक भक्तांना म्हणत असतात, तसेच आपल्या भक्तांना हे देखील सिद्ध करून दाखवतात की मी तुझ्याबरोबर पावलोपावले आहे. आणि हे जे स्वामी भक्त आहेत त्या प्रत्येकाला माहीत आहे की स्वामींची लीला काय आहे. स्वामी कशा प्रकारे आपल्या भक्तांना संकटातून बाहेर काढत असतात आणि प्रत्येक वेळी त्या संकटातून बाहेर काढल्याबरोबर त्या भक्तांना या गोष्टीची देखील जाणीव होत असते की आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत आणि त्यामुळेच आपल्याला प्रत्येक गोष्टीतून बाहेर निघण्याची एक ताकद आणि स्वामींविषयीचा विश्वास हा वाढत जातो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, अशाच एका स्वामी भक्त दादांचा आज आपण अनुभव शेअर करणार आहोत आणि त्या दादांना स्वामींनी खरोखरच खूप सुंदर अनुभव दिलेले आहेत. त्याचबरोबर त्या दादांनी राधाकृष्णाची देखील भक्ती केली. त्याचबरोबर त्या राधाकृष्णाच्या भक्तीमध्ये देखील त्यांना खूप सुंदर सुंदर अनुभव तर आलेलेच आहेत. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांची कशा प्रकारे निवड करतात आणि एखाद्याला जर स्वामींच्या भक्तीमध्ये आणायचे असेल तर स्वामी काय काय लीला करतात हेच आपल्याला या आजच्या या अनुभवातून समजणार आहे. त्याचबरोबर त्या दादांवर आलेल्या संकटातून स्वामींनी कशा प्रकारे बाहेर काढलेला आहे किंवा बारीक सारी गोष्टी खूप काही शिकण्यासारखा हा अनुभव आहे. चला तर मग त्या दादांचा हे आयुष्यामध्ये स्वामींनी खूप असा चमत्कार केलेला आहे. तर त्या दादांचं नाव हे दिलीप गायकवाड आहे आणि ते राहणारे मूळ कराडचे आहेत, परंतु ते कोल्हापूरमध्ये राहतात. तर या दादांचा अनुभव काय आहे, चला तर मग त्या दादांच्या शब्दामध्ये ऐकूया. दादा सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. अनुभव शेअर करायचा आहे. हो, नाव सांगायचंय? सांगायचं नाही. नाही सांगायचं. दिलीप सांगायचं. हा, दिलीप गायकवाड. दिलीप गायकवाड. कुठं राहतात? हे आमचं गाव तसं कराड आहे. माझा जन्म मुंबईचा आहे. आता सध्या मी कोल्हापूरमध्ये आहे. हा हा. तेच म्हणजे कसं माहिती आहे, मी स्वामी समर्थांचं म्हणजे कसं आमचे सासरे ते स्वामी भक्त आहे. अरे वा. हा हा. मग त्यांच्या थ्रू तुम्ही स्वामी सेवेत आला का? स्वामी सेवक मी आता जास्त चालू आहे. एक 5-6 महिने झाले असते. पण जेव्हा माझं लग्न ठरलं ना, हा. तेव्हा म्हणजे स्वामी समर्थांचं असं काहीच नाही. मग लग्न ठरलं माझं आणि नंतर मी आमच्या गावी आलो. हा आणि त्या दिवशी स्वप्नामध्ये स्वामी आला. स्वप्नामध्ये स्वामी आले? हा, म्हणजे काय असं विषय पण नव्हता स्वामींचा माझ्याकडे. आणि स्वप्नामध्ये स्वामी आले हा. आणि म्हणजे मी आमच्या शेतातलं घर आहे तिकडे जाण्याचा एक रस्त्याने तिकडे चाललेलो. हा. आणि एक पडका वाडा आहे. हा. तेव्हा छोटा दरवाजा, दगडी दरवाजा छोटा आहे. हा हा. आणि मी तिथून आतमध्ये गेलो. हा. स्वप्नामध्ये का? हा, स्वप्नामध्ये. हा हा. आणि आतमध्ये गेलो, तिथे स्वामी बसले होते. अरे बापरे. हा, मग स्वामी मला म्हटले लग्न ठरलं काय तुझं? हो म्हटलं, स्वामी लग्न ठरलेलं आहे. हा मग ते तुझ्याकडे काय आहे आता, तुझ्याजवळ काय आहे आता? हा. तर स्वामी माझ्याजवळ आता म्हटलं लग्न ठरले, कुंकवाची डबी आहे. अरे वा. हा, कुंकवाची डबी म्हणजे मला दे. हा. मग त्यांना मी द्यायला गेलो, माझा पाय कसा तरी अडकला, ती डबी त्यांच्या अंगावरती सांगली. अरे हा.
हा मग तो नंतर तिथून पुन्हा सगळा गॅप पडला. हा तिथून नंतर असंच एकदा रात्री मला स्वप्न पडलं. हा एक मग असंच स्वप्न मंदिर आहे, दगडी मंदिर. ते स्वप्न तिथंच तुटलं गेलं का तुम्हाला जाग आली? हा हा सुटलं गेलं. हा आणि त्याच्यानंतर पूर्ण गॅपच पडला, म्हणजे स्वामी सोबत मी नाहीये काय. हा तिथून नंतर पुन्हा मला असं एक समजा वर्षांनी असं एक स्वप्न पडलं. हा त्याच्यामध्ये स्वामी असं छोटंसं दगडी मंदिर आहे. हम्म आणि त्याच्यामध्ये ना मी आतमध्ये गेलो मंदिरामध्ये, हा तर स्वामींची मूर्ती दिसते मला. अरे वा हा आणि स्वामींची मूर्ती दिसते. मी स्वामींना पायाला जसं हात लावला तसे स्वामी म्हणजे एक जिवंत प्रकार, अरे बापरे जिवंत झाले. हा हा जिवंत झाले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. अरे त्याच्या वा हातात ते हे असते ना ज्योती काय म्हणतात ना ते, हा 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 त्याच्या सकट त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. अरे वा झालं. हा हे झालं. परत पुन्हा गॅप पडला माझा. म्हणजे मी स्वामी सेवेमध्ये नाही बरं का, हा हा तरी पण मला स्वामींचं करतो. त्याच्यानंतर जस्ट आता मला वाटतं 1 वर्ष 2 वर्ष झाली. हा मी राधाकृष्णाचं म्हणजे जप वगैरे किंवा असंच म्हणजे त्याचे एक महाराज आहेत, त्यांचं नाव मला आठवत नाही का. हा हा त्यांचं प्रवचन वगैरे मी ऐकायचो. बरोबर खूप छान वाटायचं कृष्णाचं. हा हा खूप म्हणजे असं एक बक्षीस आणि राधा राणीचं वगैरे असं ऐकायचं. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय असे अनुभव होते ना की कृष्णाची मूर्ती जिवंतच आहे. म्हणजे नाही लोक म्हणतात ना मूर्ती आहे हेच. अरे वा आणि हा मग तरी पण माझ्याकडे श्रद्धा हळूहळू वाढतच गेली प्रत्येक कृष्ण आणि राधाराणीबद्दल. हा हा अनुभव यायचे मला त्याच्या आधीमध्ये. हा 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 आणि एकदा घरामध्ये ना श्रीकृष्णाला जिलेबी आवडते. म्हणजे एक त्याच्यामध्ये एक अनुभव होता की एक वेळ आहे ना मॅडम. आहे आहे बोला. मग त्याच्यामध्ये ना एक मी अनुभव असा ऐकलेला की ती आजी असते की श्रीकृष्णाची सेवा करत असते. हा 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 मग ती इतकं म्हणजे स्वतःचं लहान मुलं कसं असतं त्याच्या एका बाजूने म्हणजे कुठे जाताना किंवा येताना त्याला सांगून जाणार, त्याला आंघोळ करणार, असं सगळं त्याला काय खायला हवं नको वगैरे सगळं. म्हणजे अशी लहान मुलाला कसे बोलतात तसं ते बोलायचे सगळं. मग ते एकदा असेच म्हणजे जात होते, म्हणजे जाणार होते सगळे मिळून जाणार होते. हा कुठे हरिद्वारला का कुठेतरी जाणार होते वाटते ते. मग ते त्यांनी गाडी ठरवलेली सगळे तिथं मिळून. माझी आजी म्हटली जाना तू माता जाके नहाना पडेगा उधर पाणी थंडा रहेगा. हिंदीमध्ये मी ऐकलं ते. मग ते म्हणजे जाना तू येऊ नको तिथं पाणी आंघोळ करायला लागतं तुला थंडी सर्दी होईल तुला तू येऊ नको. काय मग ती असं पण तिने स्वतःच कपडे वगैरे घेतले गाठोडं बांधलं म्हणजे पूर्वीचं तिने गाठोडं बांधलं. ते गाडीमध्ये जायला निघाल तर तिला घरातून रडण्याचा आवाज यायचा. अरे वा रडण्याचा आवाज यायचा. म्हणजे हा अनुभव मी ऐकला. मग रडण्याचा आवाज ऐकला. मग ती बोलली मग परत येते घरामध्ये ती आजी आणि सांगते आता तुला काय करायचं बोलली चल बोलली पण तुला आंघोळ मी तिथं घालणार. मग ते याला घेऊन आजी बसमध्ये बसते. बसमध्ये तिथं तेच की म्हणजे खिडकी साईडला तिला सीट मिळत नाही. मग तिथल्या प्रवाशाला म्हणते अरे दादा मध्ये तू यूज करा माझ्या कन्हैयाला ना खिडकीजवळ बसवले त्याला बाहेरची चित्र बघायचं. म्हणजे असं एक लहान मुलासारखं सगळं. आणि मग तिथे आंघोळ वगैरे झाल्यानंतर पुन्हा सगळं पुन्हा म्हणतात आता निघायचं. मग आंघोळ वगैरे मी कन्हैयाला आंघोळ घालत होती आणि पुन्हा मग ती येते मग पुन्हा म्हणते एक म्हणजे जिलेबी असते ना ते त्याचा भाऊ कृष्णाला दाखवायचा असतो कन्हैयाला. मी कन्हैयाला लल्ला म्हणते. लहान असतं ना लल्ला मग ते मग ते सांगते ते त्यांच्यामध्ये सगळे मिळून जे गेलेले असतात ना देवस्थानाला मग तिथे ऐकायला माणसाला सांगते म्हणजे त्यांच्या ग्रुप मधल्या की माझ्या लल्लाला ना जिलेबी खायचे तर घेऊन ये. तो म्हणतो आता इथं कुठं आणायची असं तसं म्हणतो आजी तुलाच खायची असते वगैरे असं. मग ते जाऊन घेऊन येतो रागाने. मग ते कन्हैयाच्या पुढ्यात ठेवते आणि आता साडीचा पडदा करते म्हणजे भोग लावताना देवाला पडदा करायचा. मग ते पडदा करते. मग ते जिलेबी तशीच प्लेटवर तशीच. मग ते म्हणते लल्ला तुला तुपाची जिलेबी पाहिजे काय बोलली ही नको आहे का तुला.
मग ती त्या माणसाला सांगते तू पत्नी दिले का, तो आता वैतागताना म्हणतो आता जर नाही तुझ्या करण्याने जिलेबी खाल्ली ना तर तुला आणि तुझ्या करण्याला इथे ठेवून जाणार आहे. तुझे तुला हा असं. हा हा मग मग तो वैतागून तू जातो आणि तुपातली जिलेबी घेऊनच येतो. हा हा ते लल्ला काम वैतागला तू आता खाऊन घे, नाही तर कसं पुन्हा आपल्याला इथेच राहायला लागेल. हा हा मग ती कन्हैया पुण्यामध्ये ती जिलेबीची प्लेट ठेवते हा आणि पडदा करते. सगळी माणसं वैतागून तुझ्याकडे बघायला असतात. हा हा आणि मग पुन्हा पडदा काढते तर प्लेट मध्ये सगळी जिलेबी संपलेली आहे. अरे वा. हा सगळी जिलेबी संपलेली आहे. तुझा खरा अनुभव आहे हा हा हा. मग ते जिलेबी मग तो ज्यांनी जिलेबी आणलेली असते ना तो आजीला माफी मागते की माझं तुझ्यामध्ये परमेश्वर आहे आणि तुला असं भांडण आहे, राजा बोलते तू हा बोलले तू ही करू नकोस, काळजी करू नकोस, लग्न तुझ्यावरती खुश आहे बोलले, तूच जिलेबी जाऊन 2 वेळा घेऊन आला जेवढा त्रास झाला तरी. म्हणजे आपण म्हणतो ना परमेश्वराचं अस्तित्व नाही हे नाही, आता तुम्हाला आमच्याच घरामधलं सांगतो. आमची मिसेस आहे ना ती देवाला जास्त मानत. हा 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 तर मी एवढं समजून सांगतो परमेश्वर आहे. हो आहे. तुमच्याकडे जाता येतं ते तुमच्याकडे बघत असतो. स्वामींचं तुम्हाला पटणार नाही. मी मध्ये ना स्वामींच्या मठामध्ये पण जायचं. मला मित्र म्हटलं अरे आता स्वामीचं मठ नवीनच आमचं ते सोलापूरमध्ये बोंद्रे नगरला नवीन मठ स्थापन झाला. तर मग त्याच्या मेन पहिल्याच दिवशी आम्ही गेलो. हा हा तर मग काय पुन्हा 2-3 शनिवारचं वगैरे असं गेलं. पण नंतर मध्ये त्या ठिकाणी काम होतं तिथे मला शनिवारची सुट्टी होती. ती दुसरीकडे गेल्यामुळे ती शनिवारची सुट्टी कॅन्सल झाली. मग तिथनं जाणं वगैरे काय मग मित्राच्या दुकानामध्ये फोटोकॉपीचं दुकान आहे त्याच्या इथे गेलो. स्वामींचा फोटो पाहिजे. हा हा तर त्यांनी मला स्वामींचा फोटो म्हटला 750 रुपये लागले. विचार केला एवढा मागचे फोटो असतो का नाही घेतला. म्हणजे स्वामींचीच इच्छा नव्हती त्यावेळेला. मग फोटो नाही घेतला. मग ठराविक मला वाटतं एक मला 8-9 महिन्यासाठी आपल्या घरी गेला असेल. आता ह्या सोमवारी आता गेला सोमवार तुम्हाला आज केला नाही, आज गुरुवार आहे. सोमवारी गेलो आणि स्वामींचा मोठा फोटो घेऊन आलो. हा स्वामींचा. मग ते आम्ही पूजा वगैरे सगळी केली आणि 5 बायका आलेल्या स्वामींची पूजा वगैरे केली. आणि आता 2 मुलं वगैरे 2च नाही जाऊ दे तिथं. मग बघतो झाडा लाईनमध्ये 7 मुलं आली पाया पडायला स्वामी. अरे वा. होय. पाया वगैरे पडून गेली. माझं म्हणणं एवढंच आहे की परमेश्वर आपण म्हणतो की मला अनुभव आता तुम्हाला मी आमच्या गावी करायला जातो. मी राधाराणीचं नाव करत होतो. राधाराणीचं आता गाडी रनिंगलाच आहे माझी. आणि आता छोटा एक अरुंद ब्रिज होता. तिथनं मी म्हणजे तो अरुंदच रस्ता झाला होता पुढे कसा. आणि मी आपलं राधाराणीच्या भाकरीचं नाव देत आपलं गाडी रनिंगला माझी काय बाईक. आणि काय अशा वळणावरती ना गेलो की माझं हँडल जे सरळ होतं ना ते आपोआप साईडला गेलं. साईडनं गाडी चालायला लागली आणि पटकन माझ्या बाजूने मोठी लक्झरी निघून गेली. जर मी त्या रेंजमध्ये तर असतो गाडी चालवत तर मला उडवलं असतं. हो ना. आणि अचानक स्वामींचं नामस्मरण तोंडात निघून गेलं त्यावेळेला. अरे वा. म्हणजे त्यावेळेला म्हणजे मला तो एक स्वामींनी अनुभव दिलेला, स्वामींना आशीर्वाद दिलेला वगैरे म्हणजे असे आहेत. म्हणून मी आमच्या सगळ्यांना सांगते स्वामी आहेत, ऐकताय बोलतो. स्वामी अनुभव आहेत ना. स्वामी प्रत्येक गोष्ट पाहत असतात दादा. पावले आपल्या बरोबर स्वामी असतात. आणि या प्रचिती ना त्याच लोकांना येत असते की त्यांचा स्वामींवर विश्वास आहे, ते भक्ती करतात ना, त्यांना माहित आहे की आपल्या बरोबर. तुम्हाला सांगू काय, मी सकाळचं ना उठून पहिली आमची मेसेज आहे ना देवाची पूजा म्हणजे ते मानतच नाही करतं. म्हणजे देव कुठं असतो का, कधी खातो का, असं तसं. तुम्हाला पटणार मॅडम, मी काही आमच्या मंदिरामध्ये ठाकूरजींना म्हणजे कृष्णाला जिलेबी आणलेली ठेवलेली म्हणजे संपूर्ण पीस अखंड पीस होते. आणि नंतर मग संध्याकाळी बघितलं ना त्याच्यात जिलेबी सुटलेली होती. म्हणजे खाल्ल्यासारखी होती. म्हणजे मला माहिती होतं कृष्ण मानलं तर देव आहे. देव आणि नाही मानलं तर मग आणि कसं ना देवाशिवाय आपल्याला पर्यायच नाही.
म्हणजे एक बोलतात ना स्विच असतो ना, दुसरा ऑन ऑफ असतो. ते ऑन ऑफ बटन देवाच्या हातात. हो ना, हो ना. एकदा ऑफ केलं की तुमचं शरीर कधी हे होऊन पडेल त्याचा नाही. हो हो, तेवढं आहे. म्हणजे भरपूर असे अनुभव. पण आता मला कसं वाटतं की मी स्वामी भक्तीमध्ये आहे, छान वाटतं. तिथं नामस्मरण वगैरे अडचणी भरपूर आहेत. पण निश्चित आहे. हा हा, हो, निश्चिंत. एवढंच सुख समाधान हेच महत्वाचं असतं ना हो दादा. हो. आणि माझी मुलं पण आहे ना, म्हणजे असं कधी असं बोलतो किंवा असं बोलणं वगैरे असं काय नाही. म्हणजे असं जे इतरांमध्ये कसं रागावतो आई वडिलांवर किंवा काय सांगायचं नाही म्हटलं की वस्तू वगैरे असं काही होत नाही. फक्त मेसेज देवाला मागत एवढं. म्हणजे करते नाही पण ते मनापासून नाही असं. स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी भाग्य असावं लागतं. आणि तीच लोक स्वामींच्या सेवेमध्ये येतात की ज्या लोकांना स्वामींनी स्वीकार केलेला आहे दादा. कोणीही स्वामींच्या सेवेमध्ये येत नाही. मी एवढंच सांगतो की बाबा स्वामी आहे. स्वामी पुढे व्यवस्थित भाषा वापरायची किंवा व्यवस्थित बोलायचं, असं परत वगैरे बोलायचं नाही वगैरे. स्वामी आता मी 2x3चा एवढा मोठा फोटो आणला ना, की एकदम ओरिजिनल आपल्या शरीराची जशी त्वचा आहे ना तशी स्वामींची त्वचा त्या फोटोमध्ये. म्हणजे एकदम ओरिजिनल वटवृक्षाखाली बसलेले आणि एकदम असं आपल्याकडे बघतात असं वाटतं. म्हणून त्याचं मी सकाळी पूजा झाल्यानंतर एक माळ जपमाळ करतो. स्वामीचं नाम आपलं तारक मंत्र हे जपतो. ते अशी सेवा माझी चालू आहे. मन शांती आहे. छान वाटतं. नाही तर कुठंतरी कोणाच्या तरी हात डोक्यावर आहे एवढं जाणं. नाहीतर कसं एक पतंगीचा दोरा तुटलेला नंतर ती पतंग कशी भरकटत जाते. तसं नाही. पण आता आहे कोणतरी आपल्यावरती आपल्या डोक्यावरती कुणाचा तरी हात आहे. आणि विश्वास मोठा आहे ना. आपल्याला कोणत्याही संकटातून स्वामी बाहेर काढणार हा खूप मोठा विश्वास आहे. हो. छान वाटतं. हा विश्वास आता तुम्ही दादा सांगितलं ना राधाकृष्णाचा. तुम्हाला यावर एक माझा किस्सा सांगते. आता मी 4-5 वर्ष झाले मी स्वामींची सेवा करते. पण आमच्या घरामध्ये एक मांजराचं पिल्लू आमच्या आसपास कुठेतरी कुणीतरी सोडलेलं होतं आणि आमच्या घरी आणून एक जणांनी सोडलं की तुमच्या घरामध्ये मांजर नाही तर तुम्ही सांभाळा हे असं पण मरून जाईल. तर त्यावेळेस मग मला मांजर कुत्रा खूप आवडतं. आमच्या घरी ते सर्व आहे, गायी आहेत, सर्व आहे. मग त्या मांजराचं नाव मी राधा ठेवलं. मी म्हटलं की आपलं म्हणजे असं पण आपल्या तोंडून नाव जात नाही. मग कमीत कमी त्या राधाला हाक मारल्यानंतर तरी राधाचं नाव तोंडात येईल. तर दादा 3-4 दिवस झाला असतील तो मांजर माझ्या घरी आलं. मी त्याला राधा आता सुरुवातीला त्याला समजलं पाहिजे ना त्याचं नाव राधा आहे ते. मग मी त्याला जवळ घ्यायची, राधा बोलायची, तिच्यावरून हात फिरवायची आणि 4च दिवसामध्ये माझ्या स्वप्नात आलं की मी एक राधाकृष्णाच्या मंदिरात गेली आणि तिथे खूप लोक बसलेले आहेत आणि मी एकटीच अशी आहे की मी राधाकृष्णाकडे पाहत होते आणि राधाकृष्णाच्या समोर एक मंगल कलश होता आणि ते राधाकृष्ण की कृष्ण बासरीच्या रूपामध्ये म्हणजे बासरीला हातात घेतलेले आणि राधेनं डोकं म्हणजे खांद्यावरती कृष्णाच्या ठेवलेलं म्हणजे असं त्या मंदिरामध्ये चित्र होतं, मूर्ती होती आणि मी पाहत होते की सर्व लोक खाली बसलेले आहेत आणि मी पाहायचे की ती राधा आहे ना तिच्या डोळ्याची उघडझाप होत होती आणि त्या क्षणामध्ये असं झालं की मी त्यांच्याकडे पाहते. मी म्हणते की सर्वांनाच दिसतंय का की राधाच्या डोळ्याची उघडझाप होते. तर असं झाल्यानंतर त्या क्षणी काय झालं की राधा कृष्णाच्या बाजूला गेली आणि कृष्ण राधेच्या बाजूला आलं. ही मी लीला त्यांची पाहिली आणि दोघांच्या या गडबडीमध्ये हे झालं की मंगल कलश हलला गेला. आणि मंगल कलश हल्ल्यामुळे मी काय केलं की खाली बसलेली होती मी एकदम पळत गेली आणि तो मंगल कलश पकडला की पडू नये म्हणून. तर त्यावेळेस लोक मला म्हणली जी खाली बसलेली होती ना तर ती बोलली की तू पळत तिथं का गेली. तर मी म्हटलं तुम्ही पाहिलं नाही का राधा या बाजूला होती, कृष्ण या बाजूला होता, आता बघा राधा या बाजूला आली, कृष्ण या बाजूला गेलाय. म्हटलं तुम्हाला ही त्यांची लीला नाही दिसली. तर ती बोलले की नाही असंच होतं पण ती मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. अगदी 3 ते 4 दिवसामध्ये मी फक्त त्या मांजराला राधा म्हटलं तरी माझ्या स्वप्नामध्ये मला राधाकृष्णांनी एवढं म्हणजे त्यांची लीला दाखवली. एवढं सुंदर त्यांचं दृश्य होतं ना. तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, तुम्ही एकदा जरी त्या देवाचं नाव घेतलं ना तरी ते देव लगेच आपल्यावरती प्रसन्न होतात. हे खूप महत्वाचं आहे दादा.
आणि मी म्हणजे माझं कसं असतं की आपल्याला देवाचं नाव घेणं होत नाही. माझ्या गाईचं एक वासरू आहे, तिचं नाव गौरी आहे. म्हणजे असं हा हा हा. मी असं म्हणजे नावं ठेवलेली आहेत की बाबा आपल्याला आपल्या त्याच्या मार्फत तरी आपल्या तोंडून देवाचं नाव घेणं होतं ना. हो हो हो. म्हणजे असं की आपण स्वतःहून असं म्हणजे आता मी स्वामी स्वामीच करत असते, परंतु आणि आणि तुम्हाला एक अनुभव सांगू का ताई, मी म्हणजे कसं माहिती मी मुंबईला असताना गुरु केलं ते निरंकारी नाही का ते हो हो महादेव ऐकलं. शिंदे बाबा. हा हा. हा म्हणजे त्यांना मी गुरु केलेलं. हम्म. आणि मग नंतर काय आमचे वडील वारल्यानंतर मी गावी आलो. नंतर गावी पण कामधंदा वगैरे काही नव्हता. मग ते कोल्हापूरमध्ये आलो. हा हा. कोल्हापूरमध्ये एक घर घेतलं. हम्म. शिंगणापूर म्हणून गाव आहे, तिकडे घर घेतलं आणि आमच्या गुरूंचा फोटो त्या मधल्या भिंतीला लावला. हा हा. मधल्या भिंती हा हा. ते. आणि नंतर मग ठराविक दिवसानंतर ना त्या गुरूंच्या फोटोमध्ये ना आतमध्ये हा. गुरूंच्या फोटोच्या आतमध्ये घामाच्या धारा लागायच्या. घामाच्या धारा? हा, घामाच्या धारा लागायच्या. बापरे. मग काय माहिती, हा मी म्हटलं भिंतीला पाणी असेल त्यामुळे फोटोच असेल, हा. पहिलं जाऊ देत. हा, नंतर मग दुसऱ्या दिवशी पण तेच घामाच्या धारा म्हणजे कशा ताई, आपण माणूस उन्हात आलं की घाम टप 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 वरनं खाली येतो, वरनं खाली चेहऱ्यावर, हा 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 हा. अशा धारा लागत होत्या त्या बापरे. फोटोच्या आतमध्ये. मग मी भिंत बघितली, म्हटलं पाठीमागचं कव्हर फोटोचं खराब झाला असेल, ओलं झालं असेल. हा हा. भिंतीला बघितलं, भिंत एकदम सुकी. हा. फोटो हातात घेतला मी गुरूंचा हम्म. आणि त्या फोटोच्या पाठीमागच्या फ्रेमचं ते कव्हर असतं ना चॉकलेट ब्राऊन कलरचं, हा हा. ते पण पूर्ण सुकलेलं आणि फोटोच्या आतमधून गुरूंना घाम येत. अरे हातात बापरे. घेतला तरी हा हा हा. तरी पण घामाच्या धारा चालू. अरे बापरे. मग हो, मग मी नंतर मग निरंतर दिल्लीला फोन लावून सांगितलं असं मी सगळे गुरूंचे नामस्मरण करायचं. म्हणजे आहे गुरु म्हणजे कसं गुरूंचं म्हणजे आता गुरु वारल्यानंतर म्हणजे कसं आता गुरुमाता जे आता आहेत. आणि सतवनला ना गुरूंचं ते सत्संग होता. हा हा. आणि कामावरून जाताना मला म्हणजे वेळ झालेला. मी म्हटलं गुरूंना म्हटलं तुम्हीच आता बघा, म्हटलं मला वेळच नाही, म्हटलं तुम्ही आता नेलं तर पण मी येणार नाही. हा हा. काय झालं, जरा त्या 10 मिनिटं लवकर सुटलं त्यासाठी गाडी तपोवनला घेतली का. एवढी गर्दी ना तिथे सत्संगमध्ये, तुम्हाला समजा म्हटलं आता गुरूंचं दर्शन होणार नाही. 4 लाईनी, त्या 4 लाईनीमधून ना पंडाल असतं तिथं, म्हणजे गुरूंचं मेन ठिकाण. तिथं जायला त्यांना 4 लाईनी म्हणजे एकच लाईन होते. 4 लाईनी मग पटापट आम्हाला सर्व त्या 1 लाईन मध्ये ढकलून दिलं मला. अरे बापरे. मी सर्व गुरूंच्या पायाजवळ जाताना मला ते साईबाबा दिसले. अरे वा. हा हा, गुरु म्हणजे मला साईबाबा दिसायचे. अरे वा. मी जोपर्यंत त्यांना पास होतो तोपर्यंत ते मला साईबाबाच दिसायचे. आणि जेव्हा पण स्टेजच्या बाहेर निघून गेलं तेव्हा मला ते गुरु दिसायला. म्हणजे असा एक अनुभव होता. म्हणजे बोलतात ना गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे सगळे एकच आहे ते. म्हणजे कसं ठाकूरजी, राधाराणी हे म्हणजे राधा आपल्या स्वामींचं एक श्री वेशात आहे ना ते. स्वामी आईचं रूप आहे ना. हा, स्वामी आईचं जे रूप आहे ना तेच, तिलाच मी राधाराणी समजतो. आणि स्वामींना कृष्ण म्हणजे कसं माझे कृष्णाची भक्ती म्हणजे कसं त्यांच्यामध्ये चालायचं नियम आहे. कांदा लसूण वगैरे खायचं. म्हणजे ठाकूरजी म्हटलं मला सेवा जमणार नाही मला ही सेवा. पण घरामध्ये तर काय म्हटलं आमच्या मानतच नाही, कोण कधी काय कोण नॉनव्हेज खातं किंवा काय खातं. तसं जमेल मला. मग त्याच्यानंतर ना मला एक ठराविक दिवसानंतर स्वामींचं म्हणजे स्वामी सेवेत आलो. म्हणजे माझ्या मते मला वाटतं ठाकूरजींनीच मला स्वामी सेवेमध्ये ढकलून दिलं की बाबा स्वामींच्या सेवेमध्ये असं काही नसतं की नामस्मरण. म्हणजे त्यानुसार मला म्हणजे ठाकूरजींची सेवा खूप कडक असते. त्यांना सकाळी उठल्यानंतर दूध वगैरे म्हणा, हे म्हणा, सगळं ते लहान मुलासारखं कसं असतं ते आंघोळ वगैरे काळजी लहान मुलाची कशी आपण काळजी घेतो त्याप्रमाणे. तर ते म्हटलं ठाकूरजींना म्हटलं मलाही सेवा म्हणजे नाही जमणार. म्हटलं मी एक कामामध्ये वर्किंग मध्ये सकाळी 8ला गेलं की संध्याकाळी 8लाच घरामध्ये येतो. मला कसं जमत तुम्हाला नैवेद्य म्हणा किंवा काय म्हणा. आमची विशेष म्हटलं कुठल्या देवाला मानतच नाही. मग त्याच्यानंतर मग मी हळूहळू का नाही एक म्हणजे स्वामी म्हणजे मित्रच म्हटलं असं आहे स्वामींचं, तर म्हटलं जाऊया. मग तेव्हा मी ते पहिल्यापासून तेव्हापासून हळूहळू स्वामी सेवेमध्ये म्हणजे खूप छान वाटतं. म्हणजे बरं वाटतं आता. म्हणजे पहिलं कसं एक अधांतरी असल्यासारखं वाटत की नाही आपल्या पाठीमध्ये कोण नाही, पण आता बाबा आपल्या पाठीमध्ये कोणतरी आहे हेच जाणवतं. काही संकट आलं तरी किंवा कुठे काही जरी झालं स्वामी असं म्हणजे स्वामींना सांगतो खरं स्वामी असं आहे बाबा.
हो हो, बाकी आणि ते तुमचं तुम्ही पाहूनच ठरवा. घेतात. त्याला आपण किंवा म्हणजे तो बाबा आपण एखाद्या व्यक्तीनं आपल्याशी वाईट वागला की आपण त्याला 4 शिव्या देणं वगैरे हे चुकीचं आहे ते. स्वामींना सगळं जमतं. स्वामी तुम्हीच बघून घ्या जे काय आहे ते. हे सगळं तुमच्या विषयी झालं, तुम्हीच त्याचं मार्ग पण मार्ग दाखवा. एवढं मी सांगतो स्वामी. हो हो हो. ते खूप सारे आहे असे एवढे अनुभव आहेत मला. आणि कधी मंदिरात नाही गेलं मी, तर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात मला ते मंदिर स्वप्नामध्ये येतं. महालक्ष्मीचं म्हणजे असं येतं स्वप्नामध्ये असं. अरे वा. आपल्या देवीच्या पाया पडायचं. हो. नाही त्याचं म्हणजे मला काही आपलं एक कुठेतरी शक्ती आहे, तिला मी मानतो बाबा. म्हणजे तिच्याशिवाय आपण जगू शकत नाही. नाही. हे एवढं मला माहिती आहे. आणि एक जण देवाला मानत नाही. आणि कसं असतं, हो. कोणत्याही देवाची भक्ती करत असताना ते देव आपल्याला निवडत असतो. आणि तुम्हीच विचार हो, करा हो. की प्रत्येकाला देव कसं काय निवडेल? तुम्ही सांगा, जर बियाणं शेलकच निवडलं जातं, जे योग्य तेच आहे तेच निवडलं जातं बियाणं. आणि नेमकं याच हो. पद्धतीने जो योग्यतेचा आहे, ज्याच्या कर्मामध्ये कर्म चांगले आहेत, अशा लोकांनाच देव भक्तीमध्ये घेत असतो. आणि तुम्हाला सांगू ताई, मला स्वामी सेवा म्हणजे काय, कशी करायची, काय करायची मला माहिती नाही. माझा एकच नियम, सकाळी उठून देवपूजा करायची, स्वामींची एक माळ जपायची, तारक मंत्र म्हणायचा. जर मनात आलं तर तारक मंत्र तीर्थ करायचं, ते सगळ्या घरात शिपडायचं, स्वतः यायचं. तेवढंच. आता आमची मिसेस का नाही, म्हणजे तिला नाहीच हो, म्हणजे काय मी काय जरी दिलं तरी ती खात नाही. म्हणजे कसं एवढा विश्वास. हा हा. म्हटलं जाऊ दे तिकडं, मी नाही, काय जास्त त्यांना विश्वास घेत नाही. जेव्हा हो. स्वामी जेव्हा घेतील तेव्हा त्या सुद्धा भरपूर भक्ती करणार. फक्त त्यांच्या मनामध्ये आलं पाहिजे. स्वामींना जर वाटलं हो, की हो, यांना हो. देखील आपल्या भक्तीमध्ये घ्यावं, तर त्या नक्कीच सेवा करणार दादा. आणि भरपूर हो, हो. सेवा करणार. फक्त स्वामींच्या मनात आलं पाहिजे की या व्यक्तीने देखील आपली सेवा केली पाहिजे. आणि तेवढं त्यांचं म्हणजे हो. जेव्हा एखाद्याला घ्यायचं असतं ना दादा, काही काही लोकांना फक्त स्वामींना जाता येता नमस्कार करून सुद्धा स्वामींनी अनुभव दिलेले आहेत. आणि त्यानंतर ती लोक हो, स्वामी हो. सेवेत आली. एवढं म्हणजे स्वामींना जर एखाद्याला घ्यायचं असेल, तर ते काहीही करून, कितीही अनुभव देऊन किंवा एखाद्या वेळेस त्याला संकटातून बाहेर काढून, पण त्याला ते आपल्या भक्तीमध्ये घेत असतात दादा. खूप सुंदर अनुभव हो, आहेत हो. दादा तुमचे. मी शेअर करते हां. चालेल, चालेल, चालेल. श्री शेअर स्वामी कर. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या दादांचा अनुभव किती सुंदर होता. खूप काही शिकवून जाणारा देखील होता. जीवन जगत असताना काय महत्त्वाचं आहे, काय महत्त्वाचं नाही, या गोष्टींचं खूप ज्ञान देऊन जाणारा होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, जेव्हा आपण एखादे कोणतेही कर्म करू, ते मात्र कधीच वाया जात नाही. चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच असते. त्यामुळे नेहमी जेवढी जमेल त्या पद्धतीने, जशी जमेल तशी जरी तुम्ही भक्ती केली तरी त्या गोष्टीचं फळ हे नेहमीच मिळत असते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आला तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्ही आलेला एक अनुभव शेअर करता तेव्हा मात्र स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर जेव्हा तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये येईल तेव्हा देखील त्याचे फळ तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे स्वामींनी तर तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता तुमचे कार्य आहे की तुम्हाला स्वामींनी दिलेला अनुभव पुढे शेअर करायचा आहे. कदाचित तुमचा अनुभव ऐकून एखाद्याला खूप अशी मदत होऊ शकते किंवा त्याचे मनोबल वाढू शकते किंवा त्याला सुख समाधान भेटू शकते की आपल्याला देखील या अशा प्रकारे स्वामींनी प्रचिती दिलेली होती परंतु आपल्याला समजली नाही. अशा खूप काही गोष्टी तुमच्या अनुभवातून खूप लोकांना शिकता येतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्कीच तुम्ही शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल खरोखरच मनापासून खूप खूप मी आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.